जाईल ही देखील एक नियमावली असेल ज्याकडे मात्र आपण आता लक्ष द्यायचं आहे। सगळे नियम मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आणि या क्रिकेटच्या खेळाला मात्र आपण आता सुरुवात करायची आहे। या ठिकाणी वावेघर ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सन्माननीय गुरुनाथ दादा गाताडे साहेबांचं आगमन या ठिकाणी आपल्याला होताना नक्कीच पाहायला मिळतंय। मी गुरुनाथ दादा गाताडे साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या ठिकाणी नक्कीच केलं जाईल। राजकीय सामाजिक क्षेत्रामधील वावेघर विभागातील एक मोठं नाव म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय सरपंच गुरुनाथ दादा गाताडे साहेब, ज्यांची उपस्थिती मात्र आज या तिसऱ्या रात्रीमध्ये आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते। त्यांचं स्वागत करूया। मालिका वीराची जी LED TV या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ती मात्र गुरुनाथ दादा गाताडे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे। म्हणजे राजकीय सामाजिक क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम देखील त्यांच्या माध्यमातून केलं गेलं, त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया। पहिल्या सत्राला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल, परंतु सुरुवात कशी होणार या ऐकवण्यासाठी आपण वळूया। खरं तर रसायन विभागातील यंदाच्या हंगामातील मराठीचा एक उभरता सितारा समालोचनातील आमचे मित्र प्रथमेश सर यांच्याकडे। धन्यवाद। धन्यवाद मानस। आपण वळूयात मॅचकडे। चांगली मॅच इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटते। एका बाजूला आपण पाहताय अजय 11 उसराई देवलोली त्यांच्या विपक्षात लढत असताना जीवन 11 भिंगारवाडी या दोन्ही संघांमध्ये बिग मॅच, बिग एअर टाईट मॅच आपल्याला पाहायला भेटते। चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल। नाणेफेकीचं कौल जिंकलाय अजय 11 उसराई देवलोली संघाने। प्रथम तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय जीवन 11 भिंगारवाडी संघाला। ही सलामीची जोडी बॅटिंग ऑर्डर मैदानात दाखल होताना आपण पाहताय स्ट्राईक एंडवरती सचिन लहाणे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती योगेश राणे। सचिन लहानेचा जर आपण प्रथमेश सर विचार केला तर यंदाच्या हंगामामध्ये ग्रामीण क्रिकेट खेळत असताना व्यावसायिक क्रिकेट खेळताना देखील आपण त्यांना पाहिलेलं आहे। खरं तर बऱ्याचशा मोठमोठ्या ओपन स्पर्धांमध्ये देखील सचिन लहाने यांचा खेळ आपण यंदाच्या हंगामामध्ये पाहिला आणि फार चांगल्या फॉर्ममध्ये असणारा खेळाडू आहे। आणि आता मात्र त्याच विपरीत जर पाहिलं गोलंदाजी देखील त्याच ताकदीची होईल, कारण की शुभम मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत। चांगली मॅच होईल यात ते मात्र शंका नसेल। एका बाजूला पाहता आपण शुभम मात्रे स्ट्राईक गोलंदाजी ट्रॅकवरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहता सचिन लाणे आहेत। बडे मंच का बडा खिलाडी चांगली सुरुवात करून देतील की काय हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल आणि टाइम असेल कारण की 15 मिनिटांमध्ये 3 शतकं होणं अनिवार्य, अन्यथा नाही झाली तर एक खेळाडू 38 सर्कलमध्ये घेतला जाईल। यस लेट्स प्ले। पंचांचा ग्रीन सिग्नल, सामना सुरू होण्याचा इशारा। व्हेरी फर्स्ट बॉल। वेगवान चेंडू होता। पंचांनी हात समांतर केलेत म्हणजे धावा देखील अवांतर येतील। संघाचं खातं ओपन झालंय। जीवन 11 भिंगारवाडी संघाचं एक धाव धावफलकावरती लागली आहे। खराब सुरुवात म्हणावी लागेल। एक मॅचकडे चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल, पण आता मात्र जर पाहिलं पहिला चेंडू अतिरिक्त धाव भेटली जातीय जीवन 11 भिंगारवाडी संघाला। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय शुभम कदम, स्ट्राईक एंडवरती सचिन लहाणे आहेत। ओहो फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार। सुमितजी लहाणे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे। सन्माननीय सुमितजी लहाणे साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं। धन्यवाद राजेश सर। आपण पाहिलं सचिन लाणे बडे मंच का बडा खिलाडी, आगाज ऐसा है तो अंजाम कैसा होगा। ओहो आता मात्र चांगला चेंडू, इट्स अ सबमरीन डिलिव्हरी। टप्पा पडल्यानंतर चेंडू खालतीच राहतोय आणि सरळ यष्टिरक्षकाचा वेग घेत संजीवन जाऊन चेंडू विसावतोय। गायकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। भिंगारीचे सन्मान्य माजी सदस्य साहेब या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे जय सेवालाल क्रिकेट संघाच्या वतीनं। निर्धाव चेंडूची सांगता होतीये। खरं तर पाहिलं तर ज्या क्षणी षटकार आला त्यानंतर कमबॅक करण्याचं काम अगदीच शुभम यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटलं। चांगली सुरुवात करून दिली आहे सचिन याने, कारण की पहिला चेंडू आपण पाहिलात अवांतर होता, पण त्यानंतर देखील
ची जी आक्रमक शैली आहे ती वापरली गेली आणि चेंडूला पाठवलं सीमा पार. त्या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील वाढली गेली. 7 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. याच गोलंदाज शुभम पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता. टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. सन्मान दिलाय चेंडूला आणि त्याचबरोबर एक धाव देखील भेटली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते आणि अशी सुरुवात. खरं तर पॉवर प्लेचं शतक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या शतकाला साजेशी अशी फलंदाजी सचिन यांच्या माध्यमातून पाहायला भेटली आहे. पण त्याच विपरीत जर पाहायला गेले चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल शुभम कदम यांना. कारण की शुभम कदम यांच्याकडे देखील खूप वर्षाचा दांडगा अनुभव आपण पाहता त्यांच्याकडे. कारण तर कैक मोठमोठे टुर्नामेंट त्यांनी खेळलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. क्षेत्ररक्षक जज करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 2 माणस लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगलला केलं जाईल डबल मध्ये कन्वर्ट. अगदीच केलं जातं आहे आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 0 विकेट. खरं तर पाहायला गेलं तर चांगली सुरुवात करून दिली सचिन लांडे आणि त्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देत स्कोर कार्ड देखील पुढे ठेवण्याचं काम अगदीच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. हाफ ट्रॅक पद्धतीचा चेंडू होता. फक्त चॉप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी करतात. कमबॅक करण्याचा प्रयत्न जो शुभम कदम सरांचा सातत्याने आपल्याला पाहायला भेटतोय. कारण की पहिलं षटकार आला पण त्यानंतर कमबॅक असं म्हटलं जातं. कमबॅक आपल्या आयुष्यामध्ये आणि क्रिकेटच्या खेळामध्ये देखील खूप महत्त्वाचा असतो आणि त्याच पद्धतीची कामगिरी शुभम यांची आपल्याला पाहायला भेटते. अगदीच फुलर लेनचा चेंडू होता. बॅटीची कडा लागली आहे आणि लेग बिफोर दी विकेटच्या स्वरूपात फलंदाज OUT पहिला हातरा भेटला जातोय जीवन 11 भिंगारवाडी संघाला आणि संधी भेटतीये डीजेला. तर 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 10 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. पहिला हातरा भेटला गेला जीवन 11 भिंगारवाडी संघाला आणि त्याचबरोबरीने योगेश यांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी इनाक नंबर 3 वरती फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला भेटतात. प्रशांत गायकर आले तर चांगली कामगिरी त्यांना करायची आहे. पण आता मात्र शुभम कदम यांची जागा भरून काढण्यासाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश पाटील आलेत. चांगल्या पद्धतीची कामगिरी करायची आहे. ज्या चुका शुभम याने केल्यात त्या चुका दर्शवायच्या नाहीत. खरं तर पाहायला गेलं तर शुभम यांची गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आपल्याला पाहायला भेटली. कमबॅक करून दिला आपल्या संघाला. पॉवर प्ले शतक होतं. त्या पॉवर प्लेच्या शतकामध्ये चांगली अशी गोलंदाजी शुभमने देखील केली आहे. 10 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. चांगली गोलंदाजी शेवटच्या क्षणी निर्णायक क्षणी अगदीच शेवटच्या चेंडूवरती योगेश राणे यांना तंबूच्या आश्रयाला परतवलं गेला आणि एक मोठा हातरा भेटला गेला भिंगारवाडी संघाला आणि त्याचबरोबर आत्ता मात्र दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती दीपेश पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव देखील भेटली जाते. एका धावेला प्राधान्य देत धावसंख्या पुढे सरसावण्याचं काम अगदीच होत आहे. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या पुढे जाते. 11 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शांत आणि संयमी सुरुवात जीवन 11 भिंगारवाडी संघाची ती देखील आपल्याला पाहायला भेटली. कारण की गोलंदाजी त्याच ताकदीची आपण पाहता. अशी सुरुवात करावी लागेल. डिफेन्सिव्ह गोलंदाजी करावी लागेल पण त्याच विपरीत आक्रमण रूप देखील धारण करावं लागेल भिंगारवाडी संघाला. कारण की पाहिलं तर समोरील संघ देवलोली संघ आहे. त्यांच्यामध्ये क्षमता देखील आहे. वेगवान चेंडू होता. अगदीच पंचाकडे असा भूत नजरेनं पाहिलं जातं. पंचकटाक्ष आहे ते त्यांच्या निर्णयावरती स्थिर. एका निर्धाव चेंडूची सांगता होती. अगदीच गरिबी मामला
चला विनंती असेल की कुठल्याही पद्धतीची टीम मीटिंग न घेता लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण की आज या स्पर्धेचा तिसरा दिवस. असं म्हटलं जातं की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि देणाऱ्यानं देता देता या आयोजकांना खूप सारे आशीर्वाद द्यावेत. कारण की आपण पाहताय वावेघरच्या क्रीडानगरीवरती प्रथमच नाईट फॉर्मॅटमध्ये ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. रासायनिक मध्ये आपण पाहताय जय सेवालाल महाराज चषक 2025 हे पर्व. अगदीच यू विल मिस, आय विल डेफिनेटली हिट. दांडी 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 गुल. तर अप्रतिम गीत डीजेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटलं, आणि आणखीन एक विकेट भेटली जाते. चांगली सुरुवात खरं तर म्हणावी लागेल. नाणेफेकीचं कौल जिंकलं गेलं, आणि त्यानंतर जी गोलंदाजी आपण पाहिली देवलोलीकरांची वाखाणण्याजोगी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली. शुभम कदम यांची गोलंदाजी पाहिली, कमबॅक करून दिलं. 10 धावा त्यांनी फक्त खर्ची केल्या आणि एक गडी त्यांनी देखील बाद केला. पण त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी दीपेश पाटील आले. चांगली गोलंदाजी ते देखील करतात. नक्कीच आपण ब्राईट हॉक, स्टीव्ह हॉक अशी दोन पठाण बंधू, अशी दोन बंधूंची जोडी पाहतो, तशीच या दोन बंधूंची जोडी आपण मैदानात खेळताना आपल्याला पाहायला भेटते. साहिल लहाणे आणि सचिन लहाणे स्ट्राईक एंडवरती आपण पाहता. साहिल लहाणे असतील, चांगली कामगिरी त्यांना करायची आहे. हो, आडव्या बाट्याने खेळण्याचा प्रयत्न होता खरा. ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, पण स्वतःवरती संयम दाखवलाय. अखेरच्या क्षणी संयम दाखवला. अगदीच एका धावेवरती संतुष्ट देखील राहिले, आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ते देखील आपण पाहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 12. ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शांत आणि संयमी सुरुवात आहे. अजूनही दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर आहे, आणि पाहिलं तर 4 षटकांच्या मॅची आहेत. मोठं आव्हान उभं करावं लागेल. खरं तर पाहायला गेलं तर चांगली मॅच इन ॲक्शनमध्ये रंगताना आपल्याला पाहायला भेटते. कारण तर कालची मॅच देखील आपल्याला सर्वांच्या लक्षात राहील. शेवटची मॅच यंगस्टार नारपोली विपक्ष आपण पाहिले तर तन्मय 11 आंबापाडा. मुंबईचा हा संघ खूप दूरवरचा प्रवास करून इथं खेळण्यासाठी आला, आणि सुपर 7मध्ये आपली जागा देखील त्यांनी भक्कम केली आहे. यस, पंचांनी हात समांतर केलेत, म्हणजे धावा देखील अवांतर येतील. एक अतिरिक्त धाव देखील धावफलकावरती लागली जाते, आणि अतिरिक्त धावा येण्या गरजेच्या आहेत. धावा कुठल्याही मार्गस्थे होतं, पण येण्या गरजेच्या आहेत. त्या म्हणजे जीवन 11 भिंगारवाडी संघासाठी. आणि धावफलक जर पाहिलं 13 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. 13 धावा धावफलकावरती पाहताय. खरं तर पाहायला गेलं तर शुभम यांची गोलंदाजी, त्यानंतर दीपेश आले, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ते देखील करतायत. सातत्यपूर्वक कामगिरी. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा आहे, आणि इथे तुम्हाला तुमचं सातत्य दाखवावं लागतं, आणि त्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी ही अगदीच आपल्याला दीपेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते आहे. चांगली गोलंदाजी, नाणेफेकीचं कौल जिंकला, आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय तो मात्र आता सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. फलंदाजांना जकडून ठेवण्याचं काम अगदीच आपण पाहताय. सचिन लाने बडे मंच का बडा खिलाडी, त्यांना देखील जकडून ठेवण्याचं काम. ओहो, पण आता मात्र फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय. बिग 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 इट्स अ मॅक्झिमम 6 रन.
चेंडूने सीमा ओलांडली. अगदीच पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. सरळ एससी रक्षकाचा वेग घेत एससी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहता. गोलंदाज शुभम दिघे आलेत. श्रीकांत पाटील आणि प्रफुल्ल केदारी यांच्या माध्यमातून शुभम दिघे यांच्यासाठी पारितोषिक आले. जर विकेट हायट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. यस, वेगवान चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे ना, तो वारंवार सार्थकी ठरताना आपल्याला पाहायला भेटतोय. आणि लाईव्ह अपडेट आपल्याला पाहू शकाल मयूर पाटील यांच्या माध्यमातून आली. 199 चेंडू निर्धाव चेंडू तो देखील या स्पर्धेमधील आपल्याला पाहायला भेटतो. आणि 200वा निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला पाहायला भेटला. चांगली गोलंदाजी. अगदीच पाहायला गेलं तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहता सचिन लांढे यांना अगदीच जकडून ठेवण्याचं काम त्यांच्या चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली आणि सरळ एससी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतो. एससी रक्षक कुठल्याही पद्धतीची चूक नाही करत आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. दिस पाहायला गेलं तर गोलंदाजीचा पकडा आज मात्र भारी ठरताना आपल्याला पाहायला भेटतो देवलोलीकरांचा. चांगला चेंडू आहे, सन्मान दिलाय. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे एक धाव भेटली जाईल आणि एका धावेला प्राधान्य देत स्कोर कार्ड देखील धीम्या गतीने कासवाच्या गतीने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. एक धाव भेटली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 20 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. अद्याप तिसऱ्या षटकाचा खेळ आपण प्रगती पथावर पाहताय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी शुभम यांच्या माध्यमातून ती देखील आपल्याला पाहायला भेटते. हो, फुल टोस पद्धतीचा चेंडू फुल टोल वसूल केला जातोय. चेंडूला पाठवलं जात आहे सीमा रेषा पार. षटकार. डीजे 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 ही धावसंख्या धावफलकावरती आली आहे. अखेरच्या क्षणी तो षटकार आला आणि मजबूत स्थितीमध्ये भिंगारवाडी संघाला देखील नेऊन ठेवलंय. त्या षटकाराच्या मदतीने 26 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. शेवटचं षटक आहे, डेड ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये खरं तर खूप जास्त धावा येण्या गरजेच्या आहेत. त्या म्हणजे जीवन 11 भिंगारवाडी संघासाठी. कारण की जर अपोजिट संघ आपण प्रतिस्पर्धी संघ पाहिला देवलोली संघ आहे, जर त्यांना कडव्या आव्हानाचा तुम्हाला जर पाठलाग करायला लावायचा असेल तर त्याच ताकदीची तुम्हाला फलंदाजी देखील करायची आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सांघिक कोट्यातून 4 आणि वैयक्तिक कोट्यातून पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहताय. करण पाटील आलेत. चांगली गोलंदाजी त्यांना करायची. ज्या पद्धतीची गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी केली आहे त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करायची आहे. गोलंदाज करण तयार. ओहो, पाठीची कडा, विकेट किपरचा सहारा. आणखीन एक विकेट डाऊन होतीये भिंगारवाडी संघाची. साहिल लहाने बॅक टू दी डगआउट. तीच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटतीये. करण आले आणि करणने एक विकेट देखील घेऊन दिली आपल्या संघाला. श्रीकांत पाटील आणि प्रफुल्ल केदारी यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. करण पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी, कमी गतीचा चेंडू होता. फिरकीचा वारसा जपणारा हा गोलंदाज आणि टप्पा पहिल्यांदा गरकन चेंडू फिरला आणि सर बॅटीची कडा लागली आणि एसटी रक्षकाने त्याचं काम एकदम चोखरित्या बजावलंय. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहताय शुभम कदम आहेत.
चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटली आणि तशीच कामगिरी करावी लागेल. यस गोलंदाज करण तयार. वेगवान चेंडू होता, फास्ट किपिंग फ्युरियस. पंचांनी रेफर केलंय थर्ड अंपायर साठी. यस स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवली आहे. त्यांनी सांगितलं मी स्वतःहून आऊट आहे. हे खरं तर खूप कमी पाहायला भेटतो मानस सर. आपण पाहिलं की एखादा फलंदाज आऊट असताना देखील थोडासा बाहेर येण्यासाठी घाबरतो, पण स्वतःची विकेट डाऊन केली आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील दाखवली आणि तो देखील पाहिलं तर जीवन 11 भिंगारवाडी संघ अगदीच आता मात्र बॅकफुटला आपल्याला पाहायला भेटतोय. 26 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण पाटील यांची आपण पाहताय आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील आहेत. आणि श्रीकांतजी पाटील आणि प्रफुल्लजी केदारी यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या गोलंदाजासाठी लागलंय, कारण की त्यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर तो देखील 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. ऑन हायट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपण पाहताय. नाव आहे करम पाटील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय, पण ही एक अवांतर धाव देखील धावफलकावरती ऍड होईल. म्हणजेच धीम्या गतीने धावसंख्या देखील पुढे सरसावताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 ही धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपल्याला करण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. यस पुढील मॅच कंटिन्यू वाईट असेल. फलंदाज नॉट आउट आहे. अगदीच लेट कटचा फटका देखील आपल्याला पाहिला. थर्डमॅन रिजनमध्ये शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. एक धाव भेटली जाते आणि एका धावेच्या मदतीने अगदीच धावसंख्या पुढे सरसावली जाते, पण आता मात्र मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे जीवन 11 भिंगारवाडी संघाला. भिंगारवाडीचे सन्माननीय श्रीयुत सुमित शेठ लहाणे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. सन्माननीय श्रीयुत सुमित शेठ लहाणे साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. या दरम्यान उपस्थित आमचे सन्मान्य पाहुणे हा खणखणीत येतोय सीमारेखेच्या पलीकडे. रामदेव बाबा पतंजली षटकार ठोक डीजे. चांगला फटका देखील सजवला गेला आणि त्या षटकाराच्या मदतीने अगदीच अर्धा डझन धावा देखील धावफलकावरती ऍड झाल्या. 34 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. कमी गतीचा चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर गर्रकन वळसा घेतो आणि एसी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जरी षटकार देखील खाल्ला असेल त्यानंतर कमबॅक करण्याचं काम अगदीच करण पाटील यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला भेटत आहे. शेवटचा चेंडू होता. अगदीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, पण तिकडे एक धाव भेटली जाते. चिकी सिंगल आपण पाहता. फलंदाज बाद असेल आणि एकच धाव धावफलकावरती ऍड होईल. म्हणजेच 35 ही धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या सत्रामध्ये 35 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आणि 36 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे अजय 11 उसराई देवलोली संघाला. या धावा होतील की नाही हे पाहणं खरं तर खूप गरजेचं असेल. आणि मायक्रोफोनवरती येतील व्हॉइस ऑफ रायगड मानस मनोरे.
क्रिकेट संघ वावेघरचे सन्मान्य श्रीयुत ITC लाईव्हचे प्रोप्रायटर कुमारजी चव्हाण साहेब यांना विनंती असेल की आपण मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन साहेबांचं स्वागत करावं. संजीवन गायकर साहेब, आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. तुमचं या ठिकाणी सन्मान आमच्या या वावेघर जय सेवालाल क्रिकेट संघ वावेघर आणि वावेघर नगरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. स्वागत करूया सकळ जणांचे, स्वागत करूया पाहुण्यांचे, स्वागत करूया सकळ जणांचे, स्वागत करूया पाहुण्यांचे. आज या शुभदिनी आपले सहर्ष स्वागत. ओव्हर टू मानस. धन्यवाद सर. चला पुढील मॅच ज्या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाईल, मी डोलघर टीमचे कॅप्टन यांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं आणि कासरभट टीम कॅप्टनना कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्समध्ये या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं कंपल्सरी असेल, त्यामुळे डोलघर टीम आणि कासरभट टीम विनंती आहे की आपण कॅप्टन टॉससाठी यावं. नक्कीच या ठिकाणी आमच्या भिंगारवाडीचे आदरणीय सुमित शेट लाने साहेबांना माझी विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी नक्कीच सन्मानित करण्यात येईल. चला, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी आहे. डोलघर टीमचे कॅप्टन टॉससाठी या आणि कासरभट टीम विनंती असेल की आपला कॅप्टन आपण टॉससाठी त्वरित पाठवायचा. अर्थातच जीवन 11 भिंगारवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय आणि जेव्हा जीवन 11 हे नाव आपण पाहतो तेव्हा आदरणीय त्या जीवन 11 संघाचे पुरस्कर्ते सचिन शेठ बैलमारे साहेब यांना विसरता कामा नाही आहे. आणि सचिन शेठ बैलमारे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली जीवन 11 भिंगारवाडी संघ मैदानाच्या आतमध्ये आपण खेळ करताना पाहतोय. तो चलिए दोस्तों, चलेंगे मैदान के अंदर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का मैं आपका अपना मानस मनोरी जय सेवालाल वावेगर इनकी सेवालाल महाराज ट्रॉफी 2025 में करूंगा तहे दिल से स्वागत. इस प्रतियोगिता की आज की आपको तीसरी रात देखने को मिलेगी. 12 ग्रामीण टीमों का पार्टिसिपेशन जो आज की रात में आपको इस मैदान के ऊपर ज़रूर नजर आएगा. पहली मैच मैदान के अंदर चल रही है. अजय 11 उसराई देवड़ोली के सामने जीवन 11 भिंगारवाड़ी. टॉस को जीतने के बाद अजय 11 उसराई देवोली ने फैसला लिया था पहले गेंदबाजी करने का. जीवन 11 भिंगारवाड़ी ने बल्लेबाजी करते हुए 35 यानी 35 रन बनाए स्कोर कार्ड के ऊपर और 4 ओवर में यानी 24 गेंदें और 36 रनों का टारगेट यहाँ से टीम अजय 11 उसराई देवोली के सामने सेट किया जाएगा. अगली मैच का हम टॉस कर रही है. संजीवन गायकर साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी नक्कीच केला जातोय. संजीवन गायकर साहेब माजी सदस्य भिंगारवाडी ग्रामपंचायतीचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते डोलघर आणि कासरभट या टीमच्या दरम्यान टॉस होतोय. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय कासरभट टीमने. निर्णय जो असेल गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. कासरभट टीम आपण आपले खेळाडू तयार ठेवायचे आहेत. ही मॅच संपली की मात्र आपण 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरायचं. कासरभट आणि डोलघर यांच्या दरम्यान टॉस झाला. कासरभट टीमने टॉस जिंकला आणि फील्डिंग करण्याचा निर्णय घेतला है. तो चलिए मैदान के अंदर तुरंत आपको खेल की शुरुआत करनी है. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी मैदान के अंदर आपको रवाना होती हुई नजर आएगी. शुभम कदम के साथ मंगेश पाटिल, ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. P1 की पहली ओवर की भागदौड़ को संभालने के लिए गेंदबाजी मार्ग के ऊपर आपको गेंदबाज साहिल लहानी यहां से शुरुआत करते हुए नजर आएंगे. पहला P1 का ओवर यानी कि पावर प्ले. 2 खिलाड़ी आपको 38 सर्कल के बाहर फील्डिंग करते हुए यहां से जरूर नजर आएंगे. चलिए स्पीड अप कीजिए. मैंने पहले ही बताया 20 मिनट का टाइम आपको यहां से दिया जाएगा. 8:30 बज चुके हैं. जैसी पहली गेंद गिरेंगी अब हम आपको टाइम अलर्ट करेंगे और उसी हिसाब से आपको आगे के ओवर कंप्लीट करने पड़ेंगे. Wish you all the best for both teams. Show the good game and show the quality cricket. Let's play. Game on. पहली गेंद पर बल्ले का बाहरी किनारा आपको लगता हुआ नजर आएगा. विकेटों के पीछे कमाल की कैच लपकी है. विकेट कीपर
योगेश ने और पहला झटका पहली गेंद के ऊपर मंगेश पाटिल बनेंगे गोल्डन डक के शिकार। श्रीकांत भाई पाटिल इनकी तरफ से अगर 3 गेंदों में 3 छक्के आती है तो 1000 रुपए का कैश प्राइज टीम देवोली के बल्लेबाजों को दिया जाएगा। नंबर 3 के ऊपर अक्षय गवाणकर बल्लेबाजी करने के लिए आपको यहां से आते हुए जरूर नजर आएंगे। अक्षय गवाणकर नंबर 3 के ऊपर आई है। अजय 11 उसराई देवोली को इस मैच में अगर आगे जाना है तो यहां से एक अच्छी पार्टनरशिप को बिल्डअप करना पड़ेगा। साझेदारी आपको जीवन में हो या क्रिकेट के खेल में हमेशा आगे ले जाती है। यू हैव टू बिल्ड अ वेल सेटअप पार्टनरशिप टू गो अहेड। अगर आपको आगे जाना है तो अच्छी साझेदारी का पनपना बहुत जरूरी है। सचिन लाहानी बढ़िया शुरुआत, इस बार डंडे गोल, डंडी को गोल कर दिया है। तेज तर्रार गेंद थी, विकेटों से जाकर टकराते हुए नजर आएगी। सचिन लाहानी फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। अजय 11 उसराई देवोली यहां से फंस चुकी है। दूसरा विकेट। आपटा कोयवाडाची मानाची पालखी आई एकविरेच्या कारल्याच्या डोंगरावरती जाताना पाहिली। खरं तर चैत्र पालखी सोहळा त्या ठिकाणी आपण पाहिला आणि तो उत्सव मात्र अक्षरशः आनंदाने संपूर्ण रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये साजरा केला गेला। कारण आगरी कोल्यांची सावली, कारल्याची ती माय आमची आई एकविरा माऊली असं आपण म्हणतो आणि आई एकविरा माऊलीला देखील आपण वंदन करूया। चांगलं गीत या ठिकाणी आपण ऐकलेलं है। लेकिन सचिन लाहानी आपको ऑन हैट्रिक के ऊपर नजर आएंगे। 2 गेंदों में 2 सफलताएं, ऑन हैट्रिक बॉल सचिन लाहानी। हैट्रिक गेंद थी, शॉर्ट पिच लेंथ थी, टप्पा खाने के बाद गेंद में आपको अतिरिक्त उछाल देखने को मिला था। हल्की हाथों से गेंद को स्टीयर किया था। अपने फॉलो थ्रो में गेंद का कलेक्शन करने के बाद सचिन लाहानी ने डायरेक्ट हिट करने की कोशिश, साहिल लाहानी ने डायरेक्ट हिट करने की कोशिश माफ कीजिएगा जरूर की है। लेकिन यहां से आपको 1 रन जो मैदान के अंदर जरूर पूरा होता हुआ नजर आएगा। साहिल लाहानी बहुत ही बढ़िया गेंदबाज है। सेम दिखती है। अगर आप सचिन की बात करेंगे, साहिल की बात करेंगे तो अगर आप उनकी बॉडी लैंग्वेज को भी देखेंगे तो दोनों की हाइट ऑलमोस्ट बराबर की है। तो कभी कभार ऐसा लगता है सचिन है तो साहिल ही है, साहिल है तो सचिन है। लेकिन ये साहिल लाहानी है जो P1 के पहले ओवर में गेंदबाजी कर रही है। इस बार शुभम कदम द ब्रांड ऑफ उसराई देवोली क्रिकेट के बल्ले से लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर तारा मंडल में दूसरी पारी का पहला छक्का। मयूर पाटिल सर जो हमारे साथ ऑफिशियल स्कोरर के तौर पर जुड़े, उन्होंने बताया शुभम कदम 11वें प्लेयर बनी है जिन्होंने छक्के के साथ इस प्रतियोगिता में अपने अकाउंट की शुरुआत की है। मयूर पाटिल नारपोली से बिलोंग करते हैं, एक बहुत ही बढ़िया स्कोरर है जिन्होंने बहुत मशहूरत को हासिल किया है हाल ही में। अगर आप टेनिस बॉल क्रिकेट की बात करेंगे तो
बैकफुट पर गई है, टैपिंग क्रिकेट, गैप को ढूंढ के निकाला, पिछले गेंद पर ताकत थी, इस शॉट में नजाकत है, डीप पॉइंट बाउंड्री के बाहर, मस्तक पर दस्तक देने वाला 4 चलती है तो चर्चा इन्हीं की होती है। साहिल लहाने को डोमिनेट करने वाली ये बैटिंग शुभम कदम की, 2 में उन्होंने 10 बनाई अपनी निजी पारी में। हल्के हाथों से सिंगल लेना चाहती है, स्ट्राइक रोटेशन। एलबीडब्ल्यू की लाउड अपील जो अंपायर के पास यहां से जरूर की थी, लेकिन उन्होंने बताया बल्ला कनेक्ट हुआ था, उससे की वजह से 1 रन यहां से आपको दौड़कर जरूर पूरी होती हुई नजर आएगी। और इसी 1 रन के साथ P1 की पहली ओवर जिसका खेल मैदान के अंदर समाप्त हो चुका है। पहली ओवर का खेल होने के बाद 36 का पीछा करते हुए अजय 11 उसराई देवोली का टोटल बना। स्कोर कार्ड के ऊपर आने वाली 18 गेंदें बची है, जीतने के लिए 24 रनों की जरूरत जो आपको मैदान के अंदर यहाँ से जरूर नजर आएगी। हमारे दोनों ऑफिशियल अंपायर अविनाश पारंगे सर को आप देख रहे हैं, उनके साथ साथ हमारे द्वारकानाथ सोरगे सर जिनको आप ऑफिशियल अंपायर के तौर पर इस प्रतियोगिता में जरूर देख रही है। बहुत ही अच्छा काम वो कर रही है। बघा मी एक विनंती या ठिकाणी नक्कीच करतोय, मैदानाच्या आतमध्ये जेव्हा मॅच चालू आहे तेव्हा कोणीही आपली वाहनं मैदानाच्या आतमध्ये आणू नका, ही नम्रतेची विनंती आहे। जेव्हा इनिंग ब्रेक वगैरे असेल तेव्हा आपण ती वाहनं दुसऱ्या बाजूला घेऊन जाऊ शकता, परंतु मॅच जेव्हा चालू आहे तेव्हा मैदानाच्या आतमध्ये कोणतीच वाहनं येऊन देऊ नका आणि आणू देखील नका, ही नम्रतेची विनंती असेल। सचिन लहानी आएंगी, साहिल लहानी गए तो सचिन लहानी आई, लेकिन पावर प्ले यहां से अब खत्म हो चुका है। 5 खिलाड़ी आपको बॉर्डर लाइन के ऊपर तैनात नजर आएंगे। शुरुआती ओवर में 12 आई, पहली 3 गेंदों में मात्र 1 रन आया था, लेकिन आखिरी 3 गेंदों में 11 रन दी गेंदबाज साहिल लहानी ने। हाफ ट्रैकर बॉल थी ऑन साइड पर, कैच इट का कॉल बन सकता है। पकड़ते पकड़ते शुभम कदम जैसे बड़े बल्लेबाज का कैच आपको यहां से छूटता हुआ नजर आएगा, और ये कैच नहीं, ये आपने मैच छोड़ा है, क्योंकि ये खिलाड़ी अगर टिका तो ये मैच खत्म करने की ताकत रखता है। 20वीं कैच जो आपको इस प्रतियोगिता में टोटल यहां से अब ड्रॉप होती हुई नजर आएगी। शुभम कदम का विकेट निकालने का मौका था, पकड़ो कैच जीतो मैच, छोड़ो कैच तो हारो मैच, यह हमेशा कहा जाता है। जीवन दान मिला है बल्लेबाज शुभम कदम को। आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन का इस्तेमाल किया, अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से दूर रखने की कोशिश गेंदबाज सचिन लहानी कर रही है, लेकिन यहां से आपको एक वाइट बॉल आती हुई जरूर नजर आएगी। आईसीसी का लॉ नंबर 22 जो एक वाइट बॉल का लॉ है, और यहां से एक वाइट गेंद भी जरूर आई है। क्रिकेट इज अ गेम ऑफ लॉज, ये हम हमेशा कहती है। एक और बढ़िया लाइन की गेंद थी, इस बार अटेम्प्ट किया जरूर, इस बार डॉट गेंद की समाप्ति जो मैदान के अंदर आपको होती हुई नजर आएगी। दीपेश पाटिल जिनको साथ निभाना पड़ेगा अपने टीम के कप्तान शुभम कदम का, क्योंकि साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना, यह हमेशा कहा जाता है। क्रिकेट इज नॉट अ गेम फॉर जस्ट one player, cricket is a game of 11 players and they have to contribute together, ये हमेशा कहा जाता है। ये आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन थी, एक और बार गेंद को छोड़ा। देखिए, छोड़ने से ज्यादा अगर आप खेलने पर ध्यान दोगे तो रन बन सकती है, भगवान से ज्यादा अगर अपने कर्मों पर ध्यान दोगे तो आप जरूर आगे जाओगे, क्योंकि आपके कर्म ही है जो आपको इस खेल में आगे लेके जा सकती है। कोशिश करनी पड़ेगी, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, हमेशा कहा जाता है। एक और डॉट गेंद, क्या कमाल की गेंदबाजी हो रही है, नेस्ता नाबूद करने वाली, चुप खामोश करने वाली गेंदबाजी कर रही है सचिन लहानी। बल्लेबाजी में 26 रन की एक नायाब पारी को खेलने के बाद बतौर गेंदबाज अच्छी गेंदबाजी हो रही है। स्टार ऑलराउंडर है सचिन लहानी की, जब भी बात आती है तो एक स्टार ऑलराउंडर के तौर पर आप उन्हें हमेशा देखती है।
ये वाइड लाइन के बाहर अंपायर का एक और वाइड बॉल का कॉल आपको आता हुआ नजर आएगा, लेकिन ये अच्छा माइंडसेट है मयूर पाटिल सर। आउटसाइड द ऑफ द लाइन राइटी बैटर के लिए थोड़ी सी परेशानीजनक होती है। अगर आपकी ऑफ साइड स्ट्रांग है तो ही आप रन बना सकती है, वरना आपकी हालत दीपेश पाटिल जैसे हो सकती है, क्योंकि 3 डॉट गेंदें उन्होंने अब तक इस मैच में जरूर खेली है। लोवर फुल टॉस थी, इस बार स्टंप में गेंद को डाला, कनेक्शन हुआ, 2 खिलाड़ियों के बीच थी दरार, गेंद फरार, बाउंड्री के बाहर, खटैक नंबर 4। दीपेश पाटिल ने बताया बारी बारी सबकी बारी, पहली तुम्हारी तो दूसरी हमारी, और उनके बल्ले से ये कमाल के 4 रन जो आपको इस मैदान के ऊपर यहां से देखने को मिलेंगी। 19 रन बनी है, 17 की जरूरत। आखिरी गेंद, बल्ला घूमा, लगी तो छगी, लेकिन छगी नहीं लगी, आई डॉट गेंद पर नंबर होता है 0, और 0 की नहीं होती है कोई कीमत। यानी 2 ओवर का खेल जो आपको अब तक इस दूसरी पारी में समाप्त होता हुआ नजर आएगा। 36 का पीछा करते हुए टीम अजय 11 उसराई देवोली का टोटल बना 19 रन स्कोर कार्ड के ऊपर। और समीकरण की अगर आप बात करेंगे तो आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए 17 रनों की जरूरत जो आपको मैदान के अंदर यहां से जरूर नजर आएगी। 12 गेंदें 17 रन, 17 पे होता है खतरा, लेकिन खतरों का बनना पड़ेगा खिलाड़ी। यही है मौका, लगाओ चौका, यही है चांस, और चांस पे डांस करना पड़ेगा। यू हैव टू मेक एवरी अपॉर्चुनिटी काउंट, ये हमेशा कहा जाता है। 12 गेंदे 17 रन, लेकिन 17 का आंकड़ा आया है, और 17 का आंकड़ा जब भी आता है क्रिकेट के मिस्टर 360 सर AB डिविलियर्स, इनकी याद आपको हमेशा आती है। एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी जिसने अपने पर्सनल माइलस्टोन से क्रिकेट में अपने नाम को अमर किया। एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी सर AB डिविलियर जिन्हें क्रिकेट में सुपरमैन कहा गया, लेकिन एक ऐसा साउथ अफ्रीकन खिलाड़ी सर AB डिविलियर जिन्हें अपने क्रिकेटिंग करियर में एक भी वर्ल्ड कप उठाने का मौका नहीं मिला। इतना लेजेंड खिलाड़ी, लेकिन जिन्होंने अपने क्रिकेटिंग करियर में एक भी वर्ल्ड कप नहीं उठाया, सर AB डिविलियर्स इनकी मैं बात आपसे कर रहा था। लेकिन 2 ओवर में यहां से 19 बनी है, 12 में 17 बनानी है। गेंदबाजी मार्ग पर आपको राज कायकर आइए। क्या राज का राज मैदान के अंदर चलेगा या शुभम कदम का वार असरदार होगा, ये बात यहां से देखने लायक हो सकती है। प्रफुल्ल केदारी, श्रीकांत पाटिल 3-6 के लिए उन्होंने 1000 का इनाम जरूर लगाया। 3 छक्कों के साथ अगर आप इस मुकाबले को फिनिश करते हैं तो इससे बेहतर बात और क्या हो सकती है। लेकिन राज गायकर तैयार अपने हाथों में गेंद को लेकर। पहली गेंद थी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, अटैक किया, गेंद गैप में है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को क्लियर करते हुए टांगा पलटी, घोड़े फरार, और रन मिलेंगे 4। इलेवन भिंगारवाड़ी के मैच छोड़ने के बराबर हो सकता है, क्योंकि अगर आप शेर को जंगल में खुला छोड़ते हैं तो वो शिकार हमेशा करता ही है। और शुभम कदम जिनकी ताबड़तोड़ बल्लेबाजी इस मैदान के ऊपर आपको यहां से होते हुए जरूर नजर आएगी। इस खिलाड़ी का विकेट जरूरी है, वरना ये मैच 3 से 4 गेंदों में भी खत्म हो सकता है। यॉर्कर थी, हल्के हाथों से टैपिंग क्रिकेट आपको नजर आएगा। सिंगल रन पूरा किया, डिफ्लेक्शन आया, दूसरे रन की कोशिश मैदान के अंदर की जाएगी। रिस्क है तो इश्क है, और नाम तो रिस्क लेने से बनती है। ये दूसरे रन का रिस्क लिया और 2 रन चीते की रफ्तार के साथ मैदान के अंदर आपको दौड़कर पूरे होते हुए नजर आएंगे। टोटल रन बनी है 25, जीतने के लिए 10 गेंदें और 11 रनों की जरूरत।
जो आपको मैदान के अंदर नजर आएगी। 10 बॉल 11 रन्स टू विन फॉर टीम अजय 11 उसराई देवोली। फुल टॉस फंस गए है, क्या लटके है। द्वारकानाथ चोरगे सर ने बताया इट इज अ नो बॉल ओवर द वेस्ट। ओवर द वेस्ट का मतलब होता है कमर की हाइट के ऊपर, लेकिन ये रिव्यू लिया है बॉलिंग टीम ने ऑन फील्ड अंपायर के डिसीजन को चैलेंज किया है। उनका मानना है कि ये नो बॉल नहीं फेयर बॉल है। चलिए थर्ड अंपायर ऑन स्क्रीन पर आइए। इंडियन टेनिस क्रिकेट यानी कि आईटीसी की क्लियरिटी एंड क्वालिटी में अब चेक किया जाएगा वेदर इट इज अ नो बॉल और वेदर इट इज नॉट। इसका फैसला आपको कुछ ही समय में यहां से जरूर पता चलेगा। थर्ड अंपायर है, चेक करेंगे। इट इज अ नो बॉल, इट इज डेफिनेटली अ नो बॉल। थर्ड अंपायर के माध्यम से भी आपको नो बॉल का डिसीजन यहां से आता हुआ नजर आएगा। यानी बिना दसरा बिना दिवाली का बोनस मिला टीम देवोली को। 1+1 2 रन उनके अकाउंट में एड ऑन किए जाएंगे। बाय 1 गेट 1 फ्री वाला ऑफर था टीम उसराई देवोली के लिए। 2 रन यहां से आई। टीम का टोटल 27 रन। गरीबी में आटा गीला इन्होंने कर दिया। आमदनी 58 और खर्चा रुपया। पहले ही रन कम है और ऊपर से नो बॉल। फ्री गेंद होगी, फ्री गेंद थी। यहां से शॉर्ट आर्म जैक जो लगाने की कोशिश कर रहे थे, गेंद बल्ले के अंदरूनी हिस्से से आपको टकराती हुई नजर आएगी। शॉर्ट काउ कॉर्नर बाउंड्री पर गेंद को आपने ट्रैवल होते हुए यहां से जरूर देखा। तब तक एक सिंगल रन जो मैदान के अंदर कंप्लीट हो चुका है। टोटल 10 नो बॉल्स जो इस प्रतियोगिता में अब तक जरूर आते हुए आपने देखी है। सिंगल रन आया, गेंदे बची है 9 और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। रन बनाने हैं 8, लेकिन कौन लगाएगा किसकी वाट ये तो पता चलेगा। ये देखिए शुभम कदम खुद घूमे, गेंद को भी घुमाया, स्टैंड एंड डिलीवर, स्टैंड्स में भी डिलीवर। ये 6 रन। एक फाइट वातावरण टाइट करने का काम किया है शुभम कदम ने। शुभम कदम ने दिखाया अपना दम और उसराई देवोली बन सकती है बाजीराव सिंघम, क्योंकि आने वाली गेंदें अब यहां से 8 बचेंगी और जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत जो आपको मैदान के अंदर यहां से जरूर नजर आएगी। मुकाबले को 1 साइडेड बनाया, मुकाबले की जान को निकालने का काम किया शुभम कदम की वो माइटी 6 ने। ये देखिए आउटसाइड द ऑफ स्टंप लाइन, किनारा लगा बिल्कुल। शुभम कदम खुद निकल पड़ी है। अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट यहां से दिखाई जरूर गई है और एक झटका मिलेगा अजय 11 उसराई देवोली को। जरूर आपको जाते हुए नजर आएगी। 7 गेंदें बची और अब जीतने के लिए 2 रन की जरूरत, लेकिन 10 गेंदों में 25 रन की शानदार पारी के लिए कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ये रोल को दिखाया शुभम कदम ने और अपनी टीम को जीत की दहलीज पर लेके गई है। लेकिन पिक्चर बाकी है। क्या यहां से जीवन 11 भिंगारवाड़ी टीम कहानी में नया मोड़ ला सकती है? क्या इस मुकाबले में अभी भी रोमांच बाकी है? क्या इस मुकाबले में अभी भी कोई नया मोड़ बाकी है? क्या ये मुकाबला यहां से और अपनी करवट को बदल सकता है? ये बात यहां से जरूर देखने लायक होगी, जहां पर आने वाली 7 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की जरूरत जो मैदान के अंदर यहां से नजर आएगी। 7 गेंदें 2 रन। अगर ये गेंद यहां से डॉट आती है तो आखिरी ओवर तक ये मुकाबला आपको जाता हुआ जरूर नजर आ सकता है। करण पाटिल, मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन अर्जुन नहीं करण पाटिल आई है। क्या करेंगे अपनी टीम के लिए? ये डॉट गेंद आई। ये डॉट गेंद के साथ जीवन 11 भिंगारवाड़ी की जीत की उम्मीद अभी भी बरकरार है इस मैच के अंदर, जहां पर आपको 3 ओवर का खेल यहां से जरूर समाप्त होता हुआ नजर आएगा। और 3 ओवर के बाद रन संख्या बनी है 34, यानी कि 34 रन।
टीम आखिरी ओवर और कप्तान ध्यान दीजिए आखिरी ओवर में सिर्फ 4 खिलाड़ी 38 सर्कल के बाहर है, 5वां आप नहीं रख सकते। ओनली 4 प्लेयर आप 38 सर्कल के बाहर रखने वाले हैं क्योंकि 18.5 मिनट हुए, उसी वजह से आपको रूल्स को फॉलो करना पड़ेगा। 15 मिनट के अंदर होते तो आप 5 खिलाड़ी बाहर रख सकते थे, लेकिन क्योंकि आपने 18.5 मिनट लिए तो 38 सर्कल के बाहर केवल 4 ही खिलाड़ी हो सकती है और अंपायर ये मेक श्योर भी करेंगे कि 4 ही खिलाड़ी हो। अगर 5वां हुआ तो फिर स्ट्रिक्ट रूल्स जो अंपायर बताएंगे डिसीजन वो हम मानेंगे। 6 गेंदें जीतने के लिए 2 रनों की जरूरत जो आपको मैदान के अंदर यहां से नजर आएगी और जीवन 11 भिंगारवाड़ी टीम शायद अब 4 खिलाड़ी भी न रखे 38 सर्कल के बाहर क्योंकि उन्हें पता है मात्र 2 रन है, इसी वजह से अटैकिंग फील्ड जो आपको नजर आएगी। ये टेस्ट मैच की याद आ रही है मुझे, टेस्ट मैच वाली फील्डिंग लगाई है। लोअर फुल टॉस थी, यहां से ड्राइव किया जाएगा स्ट्रेट डाउन द ग्राउंड, खिलाड़ी ने मिस फील्डिंग कर दी है, गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती। मुकाबला खत्म होगा, अजय 11 उसराई देवली बनेगी विनर ऑफ द मैच। वेल डन, वेल प्लेड।